देशाचं आणि राज्याचं चित्र समजून घ्यायचं आहे, त्यासाठी आपल्या सोबत दिवसभर आज विश्लेषकांची फळी आहे। सुरुवात करते डॉक्टर उदय निरगुडकर आता माझ्या सोबत स्टुडिओमध्ये। उदय निरगुडकर सर, आकड्यांबद्दल तर आपण बोलूच, पण सगळ्यात महत्त्वाची या क्षणीची देशासाठीची अपडेट, नरेंद्र मोदी वाराणसीमधनं जवळपास 5000 मतांनी पिछाडीवर आहेत। ही जरी आत्ताची बातमी असली तरी हे जे आत्ता पहिला इनिशियल ट्रेंड आहे असं मला वाटतं की जो पूर्णपणे कंटिन्यू राहील अशी काही चिन्ह नाहीत। याचं कारण त्यांची जी मतांची आघाडी मागच्या वेळी होती ती खूप मोठ्या प्रमाणावर प्रचंड जास्त होती, त्यामुळे ती काय आघाडी टिकेल असं मला वाटत नाही। परंतु आत्ताच्या घडीला जर हेडलाईन काय असेल तर ती उत्तर प्रदेशामध्ये समाजवादी पक्ष 32 जागांवर आघाडीवर आहे। हे जरी इनिशियल ट्रेंड असला तरी देखील 32 जागांवर त्यांचं आघाडी असणं हे काहीसं आश्चर्यकारक आहे। आणि महाराष्ट्रामध्ये महायुती 25 आणि महाविकास आघाडी 20 हेही काहीसं एक्झिट पोलच्या विरोधात आहे असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीला जास्त जागा आणि महायुतीला कमी जागा असं आलेलं होतं। मुंबईमधलं चित्र पण आपल्याला संमिश्र दिसतंय आणि त्याच्यात उद्धव ठाकरे यांच्या बाजूनी कौल आत्ता दिसतोय। ते मात्र एक्झिट पोलमध्ये त्या प्रकारे चित्र आलेलं होतं, तो ट्रेंड तिथे कंटिन्यू होतोय। आत्ता तुम्ही जे म्हणलात ते अतिशय बरोबर आहे। कोकणामध्ये उद्धव ठाकरे यांना समर्थन आत्ता तरी या क्षणाला मग रत्नागिरी असेल किंवा रायगड असेल या दोन्ही ठिकाणी मिळताना दिसतंय। हा एक ट्रेंड जर आपण धरला तर कोकणी माणूस हा उद्धव ठाकरे यांच्या मागे उभा आहे असं आपल्याला आत्ता एक चित्र समोर येत आहे। परंतु हे अतिशय सुरुवातीचे कल आहेत, हे खूप मॅच्युअर होत जातील आणि मॅच्युअर जसे होतील तसतसे निकाल बदलत जातील। याआधी बिहारच्या निवडणुकांमध्ये आपल्याकडे असं झालेलं होतं की निकाल पूर्णपणे बदललेले होते, परंतु आता 297 एनडीए आणि 203 इंडिया आघाडी इज हा खूप एक अनपेक्षित आहे असं आपण नक्की म्हणूया। आणि दुसरी एक महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला देते की एकीकडे वाराणसीमधनं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पिछाडीवर असताना दुसरीकडे राहुल गांधी मात्र रायबरेलीमधनं आघाडीवर असलेले दिसतात, त्यामुळे उत्तर प्रदेशची हवा काहीशी वेगळ्या दिशेने वाहतीये। उत्तर प्रदेशचा निकाल हा संपूर्ण भारताचा ट्रेंड सेटर निकाल असू शकतो। याचं कारण सर्वात जास्त लोकसभेचे खासदार तिकडून निवडून येतात, त्यामुळे उत्तर प्रदेशावर अत्यंत बारकाईने नजर ठेवावी लागेल की उत्तर प्रदेशाचा निकाल नेमका काय येणार आहे। पण काय वाटतं, उत्तर प्रदेश गेल्या वेळेसचा निकाल पुन्हा दिसेल आपल्याला की बराच मोठा फरक दिसेल? 62 जागा मागच्या वेळेला उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या होत्या आणि यावेळेला सर्वसाधारणपणे सर्व एक्झिट पोलचा अंदाज 70 ते 72 जागांचा होता। तो आत्ताचा जर कल आपण जर मतामध्ये परिवर्तित केला किंवा विजयामध्ये परिवर्तित केला, पराभवाने परिवर्तित केला तर तिकडे एक खूप मोठा धक्का हा बसू शकतो अनपेक्षित। परंतु हे पहिल्या 3-4 फेऱ्यांचे कल आहेत, अजून बऱ्याच फेऱ्या बाकी आहेत। कुठल्या भागातले आपल्याला जी अपडेट येते त्यानुसार भाजप 250 जागांवर आघाडी घेताना दिसते। भाजपचं 2.5 शतक पूर्ण झालेलं आहे, अर्थात भाजपचं 2.5 शतक पूर्ण होणं ही मोठी बातमी असली तरी भाजपला स्वतःला अजूनही 272चा आकड्यापर्यंत आघाडी घेता आलेली नाहीये। आता जागाही कमी शिल्लक आहेत ज्याच्या आघाडीचे कल आपल्यापर्यंत यायचे आहेत। 535 जागांचे कल हाती आलेले आहेत, एकूण 543 जागा आहेत, त्यामुळे 8च जागांचे कल हाती यायचे आहेत। 250 जागांवर आतापर्यंत भाजपनं आघाडी घेतलेली आहे, पण हा भाजपचा स्वतःचा आकडा आहे। एनडीएचा म्हणजे मित्र पक्षांसह भाजपचा आकडा हा 298 आहे, तो कदाचित 300च्या पार काही वेळात जाऊ शकतो, पण भाजप सध्या 2.5 शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचले। भाजपनं 250 जागांवर आघाडी घेतली आहे, एनडीएच्या जागा 298 आहेत। आघाडी असलेल्या इंडिया आघाडीला 201 जागांवर आघाडी मिळताना दिसते, तर काँग्रेसला 97 जागांवर आघाडी मिळताना दिसते। त्यामुळे सध्या देशाचं जे चित्र दिसतंय ते एक्झिट पोलमध्ये जे चित्र दिसलं होतं तसं दिसत नाहीये। 350च्या पुढे आत्ता तरी भाजपला एनडीएला जागा जाताना दिसत नाहीये। सध्या तरी भाजपचा आकडा 250 पर्यंत आहे आणि एनडीएचा आकडा 297 पर्यंत आहे। अर्थात जसं आत्ता सर म्हणत होते हे अगदी पहिल्या फेऱ्यांचे कल आहेत, मतमोजणीच्या अजून बऱ्याच फेऱ्या बाकी आहेत आणि मतमोजणीच्या फेऱ्या जसं पुढे जातील तसे आकडे बदलत जाऊ शकतात, कारण जवळपास एका लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। महाराष्ट्रामध्ये 10-1 लाख लोकसभेची मतदारसंघामधल्या मतदारांची संख्या असते, त्यामुळे हे आकडे बदलू शकतात। सुरुवातीचे जे कल हाती आलेत, पण या कलांनी निकालाची दिशा मात्र नक्की स्पष्ट केली।